माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धा 2025-26 उत्साहात आयोजित करण्यात आल्या। यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच शेकापचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते आणि भविष्यात त्यांना योग्य दिशा मिळण्यास मदत होते। या स्पर्धांना दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे पालक आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने संस्थेचे कौतुक करण्यात येत आहे। माझे आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाला 25 वर्षे होत आहेत आणि त्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी संस्थेच्या ज्या काही शाखा आहेत जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत। आज त्यांच्या सर्व शाखांचा या ठिकाणी सेंट्रलाइज हा क्रीडा चा कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये जो उत्साह ज्या पद्धतीने आज सकाळी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर प्रकाश वाघ साहेब या कामोट्याच्या सिनियर PI मॅडम ह्या उपस्थित आहेत आणि विद्यार्थ्यांचा खूप उत्साह बघितला आम्ही। जवळजवळ 1 तास हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडतोय। माझे आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाने अनेक खेळाडू घडवलेले आहेत, त्याच्यामध्ये आता आमच्या इंटरनॅशनल लेवलला आमची गाथा सूर्यवंशी असेल, स्टेट लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला अनेक खेळाडू या संस्थेने पाठवलेले आहेत आणि शिक्षणाबरोबर किंवा अकॅडमिक शिक्षणाबरोबर एक स्पोर्ट्समध्येही चांगलं करिअर देण्याचं काम ही संस्था करते, त्याचा आम्हाला अतिशय आनंद होतोय। विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हेच करेन, कारण या स्पोर्ट्स डे शेवटी कशासाठी असतो, स्पोर्ट्स डे मध्ये आपण काय घेतो तर इथे एक संघ भावना असते। तुम्हाला एक स्ट्रॅटेजी ठरवायला लागते, तुम्हाला एक गोल सेट करावा लागतो, तुम्हाला कधीतरी पराजय होतोय आणि त्या पराजयातनं खचून न जाता नेक्स्ट साठी तयारी करावी लागते, एक जिद्द असते। या सगळ्या गोष्टीसाठी स्पोर्ट्स डे असतो किंवा खेळामध्ये भाग घ्यायला आपण विद्यार्थ्यांना सांगतो, प्रोत्साहित करतो आणि म्हणून हा दरवर्षी आमचा स्पोर्ट्स डे होत असतो। यावर्षी रौप्य महोत्सव वर्ष असल्या कारणानं या स्पोर्ट्स डेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। खूप महत्त्वाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचा इव्हेंट मी आमच्या संस्थेच्या माध्यमातून आज सादर होते असं मला वाटतं। सर्वप्रथम दत्तूशेठ पाटील यांचे रौप्य महोत्सवी या अनुषंगाने क्रीडा स्पर्धा ज्या आयोजित केलेल्या आहे, यामध्ये मला वाटते 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत। तर वेगवेगळ्या शाळेमधून इथे सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि बऱ्याच वेळपासून पाहते की विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात एक्साइटमेंट आहे आणि ही असायलाच पाहिजे। प्रत्येक शाळेमध्ये स्पर्धा घेणे, क्रीडा स्पर्धा घेणे हे एक त्यांची स्मृती, त्यांचे स्पिरिट वाढवणाऱ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे खरोखर विद्यार्थ्यांबरोबर आम्ही सुद्धा खूप आनंदी आहोत। आम्हालाही आमचे दिवस आठवतात। तर मी सदर शाळेचे अध्यक्ष सन्माननीय सर्व सदस्य यांचे धन्यवाद करते की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा इथे निर्माण होत आहे। विद्यार्थ्यांमध्ये अशी जिद्दीची भावना उत्पन्न होऊन त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी मेडल्स जिंकावेत। इथे आता स्थानिक आहे, पुढे स्टेट लेवल नॅशनल पर्यंत जाऊन सर्वांना आपल्या शाळेमधून जे या संस्थेचे जे विद्यार्थी आहे त्यांना मेडल मिळावेत या मी या रौप्य महोत्सवी प्रसंगी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। आपण मला इथे बोलवलं, धन्यवाद। मैं आमदार बालाराम पाटिल साहब के जो उन्होंने सिखाया है लोगों को, उसको लेके मैं काफ़ी उत्साहित हूँ, काफ़ी प्रसन्न हूँ, क्योंकि आमदार बालाराम पाटिल साहब ने जो शिक्षा के लिए जो कदम उठाए हैं वो अपने आप में एक कह सकते हैं कि ये देशभक्ति का सबसे बड़ा काम है, क्योंकि शिक्षा के प्रसार से ही आपका करप्शन हो, एनवायरनमेंट हो या पॉपुलेशन हो, ये सारी चीज़ें केवल और केवल तभी कंट्रोल में रह सकती हैं जब लोग शिक्षित हैं। हमारे माजी आमदार दत्तूशेठ पाटिल साहब के जो शिक्षक प्रसारक मंडल है उसमें अभी मुझे लगता है कि मतलब 10 का नंबर पार हो चुका है। मैं चाहता हूँ कि इस तरीके के हिसाब के सैकड़ों स्कूल्स और सैकड़ों कॉलेजेस बने, जिससे कि लोगों तक प्रॉपर तरीके से शिक्षा पहुँच सके। थैंक यू। माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ या आमच्या संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन क्रीडा महोत्सव 2025 हे DSP इंटरनॅशनल स्कूल कामोठे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। संस्थेची ही आमची सर्वात मोठी शाखा आहे। या शाखेमध्ये भव्य अशा या प्रांगणामध्ये मैदानामध्ये या भव्य अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
तब्बल 750 ते 800 विद्यार्थी आजच्या दिनांक 11/12/2025 या तारखेला, त्याचबरोबर उद्या म्हणजेच 12 तारखेला जे आहेत, हे जवळपास या ठिकाणी 1000 एक विद्यार्थी जे आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये खास करून लंगर धाव, त्याच्यानंतर 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर रिले रेस, त्याचबरोबर शॉर्टपुट म्हणजे बॉल, थ्रो बॉल अशा प्रकारच्या वैयक्तिक स्पर्धा, त्याचबरोबर खास करून खो खो, लंगडी आणि कबड्डी अशा पद्धतीच्या ज्या सांघिक स्पर्धा आहेत या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये संस्थेच्या एकंदरीत 21 आमच्या शाखा आहेत. या 21 शाखांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये नाव घेऊ इच्छितो की आपली संस्थेची पहिली शाखा म्हणजे माध्यमिक विद्यालय नितलस, त्याच्यानंतर माध्यमिक विद्यालय घोट, न्यू इंग्लिश स्कूल चिंचपाडा, याच्यामध्ये 2 शाखा आहेत, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम. त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवीचा पाडा, त्याचबरोबर माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालय कामोठे, याच्यामध्ये DSP इंटरनॅशनल स्कूल CBSE आहे, DSP स्टेट बोर्ड आहे, त्याच्याचबरोबर MADP विद्यालय सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज, त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल नावडे, न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे, न्यू इंग्लिश स्कूल खारघर सेक्टर 13, अल्मा मॅटर पब्लिक स्कूल खारघर, त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल नेरे, अशा आपल्या एकंदरीत 11 शाखांमधील 21 जे माध्यम आहेत, या 21 माध्यमातील विद्यार्थ्यांनी तब्बल 1,500 ते 2,000 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. भव्य दिव्य असं हे आयोजन आहे आणि या आयोजनासाठी आम्हाला आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मार्गदर्शक सन्माननीय माजी आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील साहेब, संस्थेचे कार्यवाहक श्री राघव पाटील साहेब आणि त्याचबरोबर सर्व हितचिंतक, सर्व संचालक मंडळ आणि माझ्या सर्व सहकारी मुख्याध्यापक मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे नियोजन आपण केलेलं आहे. भव्य असं नियोजन आहे. या नियोजनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जावरती, जसं आपण पाहता की आता DSP आपल्या स्कूल जी आहे, या DSP स्कूलची हस्तज नावाची जी विद्यार्थिनी आहे सूर्यवंशी, या विद्यार्थिनीची नॅशनल मध्ये तिची निवड चाचणीमध्ये ती यशस्वी होऊन आता इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेली आहे. तर अशा पद्धतीचे भविष्यामध्ये चांगले खेळाडू जे आहेत ते घडवण्यासाठी आमचे मार्गदर्शक बाळाराम पाटील साहेब आणि आमची संपूर्ण टीम जी आहे ती कार्यरत असते. या ठिकाणी या स्पर्धांचं अतिशय उत्तम असं आयोजन DSP स्कूल चे संपूर्ण स्टाफ, त्याचबरोबर आमचे सन्माननीय ईश्वर पाटील सर आणि सर्व मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या सहकार्याने झालेले आहे. आज पत्रकार बंधू मोठ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपस्थित राहिले. या स्पर्धांचं उद्घाटन सन्माननीय DSO म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर वाघ साहेब यांनी केलं. त्याचबरोबर कामोठ्याच्या सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल दुर्गे मॅडम या सुद्धा उपस्थित राहिल्या. खूप मोठ्या प्रमाणावरती यजमान पाहुणे उपस्थित राहिले. सन्माननीय गौरवजी पोरवा साहेब माझ्या समवेत आहेत. सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि खूप चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी करत असताना असं वाटतं की विद्यार्थी जे आहेत क्रीडा गुण आणि खेळ नैपुण्य त्यांनी दाखवावं मैदानामध्ये. प्रत्येकाला चीड असते ती जिंकण्याची, परंतु चीड असताना आपण एकमेकांशी कोणत्या पद्धतीचा वैयक्तिक राग, द्वेष, भांडण न ठेवता आपला स्वतःचा आणि आपल्या संघाचा विजय आणि या संघाच्या विजयामध्ये आपल्या शाळेचा आणि आपल्या संस्थेचा विजय होणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो.